नमस्कार मित्रांनो, योगसूत्राच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संधिवात या व्याधीविषयी. संधिवात म्हणजे आर्थरायटिस आणि हा खूप कॉमन असा डिसीज आहे. भारतात तरी संधिवाताचे अनेक रुग्ण आपल्याला दिसून येतात आणि हे रुग्ण अतिशय वेदनेपायी नेहमीच त्रासलेले असतात. आता ह्या संधिवाताचे प्रमुख 3 असे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. हा फार कॉमन आहे. दुसरा आहे रुमेटॉइड आर्थरायटिस. याचे सुद्धा बरेच पेशंट्स आहेत आणि ही संख्या वाढती आहे. आणि तिसरा आहे गाऊट. पहिला जो आहे ऑस्टिओआर्थरायटिस, ह्याला थोडीफार वयाची मर्यादा म्हणजे एक 50शी नंतर प्रामुख्याने हा आढळून येतो. यामध्ये वयाप्रमाणे हाडांची होणारी झीज, दोन हाडांच्या मध्ये जी संधी आहे, जॉईंट आहे, त्या जॉईंटमध्ये 2 जॉईंटच्या मध्ये एक कुशनिंग म्हणून कार्टिलेज असतं. हे कार्टिलेज घासल्या गेल्यामुळे त्याची झीज झाल्यामुळे शक्यतो हा डिसीज उद्भवतो. कार्टिलेज घासल्या गेलं की दोन्ही जॉईंट्स एकमेकांवर, दोन्ही बोन्स घासू लागतात आणि त्याच्यातून वेदना निर्माण होते, स्वेलिंग निर्माण होतं. तर असा हा डिसीज. आता यामध्ये फक्त एजच आपण न धरता 2-4 अशी कारणं आहेत की कधी ॲक्सिडेंटनी तिथली गादी किंवा ते कार्टिलेज फाटणे, हे एक कारण आपण म्हणू शकतो. पुष्कळदा वेट जास्त झाल्यामुळे ते आपल्या पायांवर येऊन पायांना न पेलवल्याने देखील हे जे मधले जे कार्टिलेज आहे हे हळूहळू घासू लागतात. प्रामुख्याने स्त्रियांमध्ये हा डिसीज आपल्याला आढळतो. याचं कारण असं की वयाच्या एक 50शीच्या दरम्यान स्त्रियांची कॅल्शियम लेवल ही कमी व्हायला लागते आणि त्यामुळे त्यांना हा डिसीज जास्त प्रमाणात त्यांच्यामध्ये येतो. दुसरा आहे रुमेटॉइड आर्थरायटिस. याच्याकरता वयाची काही मर्यादा नाही. हा तरुणांमध्ये देखील आढळतो, स्त्री पुरुष कोणामध्येही आढळू शकतो. यामध्ये प्रामुख्याने आपल्या शरीरातील जी इम्युन सिस्टीम आहे तर ती इम्युन सिस्टीमच आपल्या टिश्यूजवर अटॅक करते. त्यामुळे एक आपल्या जॉईंट्सना एक आपल्या नर्वस सिस्टीममधून एक जे नर्व्स म्हणा ज्या आलेल्या असतात, ज्यातून हा अटॅक होतो आणि त्यातून आपल्याला जॉईंट्समध्ये खास करून ह्याचं मग पेन सुरू होतं. याच्या जॉईंट्स स्वेल होतात, लाल होतात आणि अगदी अनबेरेबल पेन असं यातून निर्माण होतं. हळूहळू हा डिसीज वाढून मग तुमच्या इतरही भागांवर परिणाम करू लागतात. यामध्ये आपले जॉईंट्स कडक होतात, स्टिफ होतात, त्यातला लवचिकपणा निघून जातो आणि ते दुखू लागतात. तिसरा प्रकार आहे गाऊट. गाऊट हा स्पेशली पायाची बोटं, हाताची बोटं, या बोटांचे जे सांधे आहेत या सांध्यांमध्ये याची वेदना आढळून येते. गाऊट हा आपल्या शरीरामध्ये जे युरिक ॲसिड तयार होत असतं तर ते युरिक ॲसिड त्याचं नीट पाचन न झाल्यामुळे नॉर्मल युरिक ॲसिडचं जे प्रमाण आहे ते वाढू लागतं आणि ते ज्यावेळेला प्रचंड प्रमाणात वाढतं त्यावेळेला हा गाऊट डिसीज होतो. यामध्ये देखील जॉईंट्स कडक होणे, त्यामधला लवचिकपणा निघून जाणे, स्वेलिंग येणे, हे जे बोटांचे जे मधले जॉईंट्स आहे हे लाल होणे, बोटं वाकडी वाकडी होणे, हे या गाऊटचं एक प्रमुख असं लक्षण आहे. जॉईंट्स स्वेल होणे, वेदना होणे, लाल होणे, हे जे लक्षण आहे हे 3ही आर्थरायटिसच्या आजारात आपल्याला आढळतं. वेळीच यावर उपचार केले पाहिजेत. या उपचारांनी हे आर्थरायटिसचं जे प्रमाण आहे हे जिथे आहे तिथे मेंटेन होईल. त्याबरोबर आपण योगोपचार जर घेतले, यावर काही योगासने, काही योगा स्ट्रेचिंग असं जर आपण केलं तर आपल्याला हे जे आपल्या जॉईंट्सवर जे होणारे हा जो आपल्या जॉईंट्सवर वेळीच जर याचे उपचार केले गेले तर आपला हा संधिवातापासून बचाव होऊ शकतो. जिथे आहे तिथे हा आजार मेंटेन होऊ शकतो. त्यापेक्षा एक तर तो प्रोग्रेस करणार नाही आणि रेग्युलर नियमित आपण यावर योगोपचार, काही योगासने, काही योगा स्ट्रेचिंग असं जर करत राहिलो तर हा
जिथे आहे तिथून कमी देखील होऊ शकतो. आपण आता ही संधिवात ह्या व्याधीवरची ही 3-4 भागांची एक सिरीज करूया. यामध्ये आपण यावर कुठले कुठले योगोपचार करू शकतो ते बघूया. प्रथम 2 भागात मी ही वेदना असताना ज्यावेळेला मनुष्य काहीच करण्याच्या स्थितीत नाही त्यावेळेला त्याचे थोडे हातापायांचे संधी मोकळे करण्यासाठी म्हणून आपण काय योगोपचार करू शकू तर ते मी आपल्याला सांगते. आणि त्यानंतर मग आपण ज्यांना संधिवात आहे परंतु तो सिझनली मधून त्रास देतो आहे परंतु आता आपल्याला त्रास नाही तर ते लोक त्याला तिथेच मेंटेन करण्यासाठी काय रेग्युलरली योगासने करू शकतात तर ते आपण बघूया. आज आपण बघूया हातांनाही संधिवाताचा भरपूर त्रास होतो. हात आपले नियमित कामात असतात त्यामुळे हात हे आपले हेल्दी असणं खूप आवश्यक आहे. बोटं वाकडी झाली तर आपल्याला हातांनी काम करणं जमणार नाही. त्यामुळे आपण हाताच्या बोटांपासून ते खांद्यांपर्यंतचे जे योगासनातून जे स्ट्रेचिंग्स आहेत तर ते आजच्या पहिल्या भागात बघूया. आपण ही वायू मुद्रा करून किमान सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास बसायचं आहे. आपल्याला बसणं शक्य नसल्यास आपण चालता फिरता पण आपले हात मोकळे असतील अशा वेळी देखील ही मुद्रा करू शकतो. परंतु जर आपण सकाळी प्राणायाम ध्यान अशासाठी जर शांत बसत असू तर आपण ही मुद्रा करून बसावं. ही मुद्रा आपल्याला अतिशय फायदा देणारी आहे. याशिवाय आपण बघूया सध्या ज्यांना त्रास होतो आहे तर त्यांची बोटं अगदी आपण साधी अशी जो एक्सरसाइज आहे ते सुद्धा ते करू शकत नाहीत. त्यांनी हे सिंपल जॉईंट्सचे एक्सरसाइजेस ज्याला संधी संचालन म्हणतात योगामध्ये ते कशा प्रकारे करावे हे आपण बघूया. दोन्ही हात याप्रमाणे हळू त्यांना जसं शक्य होईल त्याप्रमाणे पूर्ण मुठी बांधायच्या आहेत. पूर्ण मुठी बांधून 1 2 3 4 5 आकडे मोजून पुन्हा सरळ करायचे. ज्या वेळेला आपण हे सरळ करू त्यावेळेला पूर्ण ताणून घ्यायचे. इथे पुन्हा आपण 1 2 3 4 5 आकडे मोजून परत याला पूर्णपणे मिटून घेऊ. इथे पुन्हा 5 आकडे मोजले आणि पुन्हा सरळ. याप्रमाणे 5 चे आपण 3 सेट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी 1 सेट करून दाखवते आपल्याला. पूर्ण 1 2 3 4 5 आणि सरळ 1 2 3 4 आणि 5. पुन्हा मोठी सरळ. आता ह्याबरोबर आपण श्वास कसे जोडता येतील बघूया. मुठी बांधायच्या, श्वास घेऊ, सरळ श्वास सोडू. याप्रमाणे एक क्रिया करताना श्वास घ्यायचा आहे, दुसरी क्रिया करताना श्वास सोडायचा आहे. याप्रमाणे आपण श्वासाचं गणित बसवणार आहोत. 3 वेळा आपण केलाय. 4 5 याप्रमाणे आपण 3 आवर्तनं करून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण एक हात दुसऱ्या हाताने याप्रमाणे आत दाबायचा. जेवढा आपल्याला शक्य होईल, जिथे आपल्याला वेदना खूप जाणवणार नाही याप्रमाणे, आणि त्याच हाताला आपण वर करून घेऊ. 5 वेळा आपण एक हात करून घेऊ. जितका शक्य होईल दुसऱ्या हाताने तेवढा दाबून घ्यायचा आहे आणि सरळ दोन्हीकडे आपण मनगटाच्या जॉईंटला वर आणि खाली अशी मूवमेंट देतो आहे.
4 एक 5-5 काउंट मनातल्या मनात करेपर्यंत आपण थांबतोय दोन्हीकडे. आणि 5 अगदी हळूवार, खूप जोर न देता, कारण सध्या आपण असं समजतोय की आपल्या जॉईंटला सूज आहे किंवा वेदना आहे. याचप्रमाणे आपण दुसऱ्या हाताला करून घेऊ. 1 2 3 4 आणि 5. याप्रमाणे आता आपण दोन्ही मुठी, पहिले अंगठा, चारही बोटं बाहेरून, याप्रमाणे मुठी आवळून आणि गोल फिरवून घेऊ, पण हळूवार. फार जोरात किंवा प्रेशर देऊन किंवा फास्ट असं करणार नाहीये. 2 3 4 आणि 5. दुसरीकडून करून घेऊ. 1 2 3 4 5. ज्यांना संधिवाताचा प्रचंड त्रास आहे त्यांना प्रामुख्याने बोटांवर देखील हा त्रास खूप प्रमाणात होतो. बोटं त्यांची वाकडी व्हायला लागतात. त्यासाठी आपण बोटं, मनगटं, आपले कोपर, खांदे हे आपण जे आहेत प्रामुख्याने करतो आहोत. आता आपण आपल्या कोपरासाठी बघूया. एक हात असा दंडाला खाली लावून ठेवू आणि हा कोपरापासून पुढे ढिला सोडून देऊ आणि सहज तो जेवढा गोल फिरेल, सहज तेवढा आपण गोल फिरवू. 1 2 3 4 5. दुसरीकडून हा अतिशय स्लो करायचा आहे. मी जेवढा करते तेवढा देखील फास्ट करण्याची गरज नाही. 2 आपल्याला अगदी सहज शक्य होईल वेदना सहन करून तेवढं करायचं आहे. 3 4 आणि 5. आपण दुसऱ्या हाताने करून घेऊ. कोपरापासून सैल सोडायचं. 1 2 3 4 आणि 5. दुसरीकडून 1 2 3 4 आणि 5. आता पुन्हा एकदा कोपरापासून आपण ढिला सोडून देऊ. डावीकडे उजवीकडे हलवू जेवढा शक्य होईल. 1 2 3 4 5. दुसरा हात. 1 2 3 4 आणि 5. आता आपण थोडं खांद्यांची मूवमेंट अशी करणार आहे. खांद्यांचे जे जॉईंट्स आहेत त्यासाठी एकदम सहज शक्य होईल आपल्याला तेवढे खांद्यांना गोल फिरवून घ्यायचं आहे. अगदी सहज शक्य होईल तेवढे 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. 2 झालेले आहेत. 3 अतिशय स्लो, आपला पेन होणार नाही याप्रमाणे. 4 आणि 5. उलट दिशेने 1 2 3 4 आणि 5.
खांद्यांसाठीच आपण अजून एक व्यायाम करू. वर घ्यायचे, जेवढे आपल्याला शक्य होतील तेवढे वर घेऊ. ओढून घ्यायचे वर आणि एकदम ढिले सोडून द्यायचे. 2 3 4 आणि 5. आता आपण हे जे व्यायाम केले खांद्यांचे, कोपराचे, मनगटाचे, हाताचे, हे सुरुवातीला ज्याला आपण सुरू करतोय त्यावेळेला आपण एक एक आवर्तन करावं. हळूहळू एकाचे 2 करावे 2-3 दिवसात, त्यानंतर 2चे 3 आवर्तनापर्यंत पुरे आहे ज्यांना वेदना होत आहेत. आपला त्रास सांभाळून आपल्याला हे करायचं आहे. आता हातांचा आपण एक बघूया. याप्रमाणे 5ही बोट असे मिळवून घ्यायचे आणि हळू खांद्यापर्यंत आणायचे. त्यावेळी आपले कोपर पण खांद्याच्या रेषेत येतील असं बघायचं आणि सरळ करायचे. हे आपण 5 वेळा करून घेऊ. 2 थोडं थोडं थांबायचं मनातल्या मनात 5 आकडे मोजेपर्यंत. सरळ श्वासाशी निगडीत करू शकतो. श्वास घ्यायचा, सोडायचा. सोडायचा. हे झाले हाताचे काही सहज शक्य होणारे असे संधी संचालनाचे प्रकार. हा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो? मला निश्चित कळवा. अजूनही आपल्याला संधिवाताविषयी थोडं जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये किंवा खाली दिलेल्या नंबरवर विचारा. पुढच्या भागात मी जसा अजून त्यातला पुष्कळसा भाग कव्हर करणार आहे. आपण पुढच्या भागात पायांचे देखील बघूया. संधी संचालन, पाय दुखत असताना आपण काय काय करू शकतो तेही आपण बघूया. हा भाग आवडला असल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.